क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब बैलबंडीला चारचाकी वाहनाने उडविले, 6 जण जखमी। कळंब येथे नागपूर मार्गावर अपघात, 1 बैलाचा मृत्यू। भरधाव चारचाकी वाहनाने बैलबंडीला मागून जोरदार धडक दिली। या घटनेत 6 जण जखमी झाले, यातील 2 महिला अत्यावस्था आहेत। ही घटना रविवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास कळंब नागपूर रोडवरील श्याम केवटे यांच्या शेताजवळ घडली। या घटनेत 1 बैल जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर आहे। जखमींमध्ये रामचंद्र राऊत वय 65, शोभा रामचंद्र राऊत वय 60, जया मंगेश चेहरे वय 30, यश मंगेश निहारे वय 6, आयुष मंगेश निहारे वय 5, रोशनी सूर्यभान वाघाडे वय 11, राहणार मोठा मारुती परिसर कळंब यांचा समावेश आहे। रामचंद्र राऊत हे शेतातून भाजीपाला घेऊन बैलगाडीने कळंबकडे येत होते। दरम्यान मागून भरधाव येणाऱ्या MH02 DZ 2688 या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली। चारचाकीच्या धडकेत बैलबंडी 200 फूट दूर फेकली गेली। या घटनेतील जखमी जया नेहारे व रोशनी वाघाडे अत्यावस्था आहेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। जखमींना प्रथम कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रकृती गंभीर असल्यामुळे सर्वांना यवतमाळ येथे हलविण्यात आले। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।